अतिक्रमण विभागाची आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा कारवाई जी आहे ती बदलापूर शहरामध्ये सुरू झालेली आहे आणि पूर्व येथे कारवाई केल्याच्या नंतर आता पश्चिम परिसरामध्ये जी आहे ती कारवाई सुरू असतात आपल्याला पाहायला मिळते। नदी परिसरासाठी आपण आहोत आणि लोक या ठिकाणी जे आहे ते रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अचानक आपण जर पाहिलं तर बदलापूर पश्चिम परिसरामध्ये नदीच्या इथे बघू शकतो ही कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी बघू शकतो संपूर्ण अतिक्रमण विभागाची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि ही कारवाई जी आहे ती पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि लोक या ठिकाणी आपण बघू शकतो रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। उल्हास नदीच्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बांधकाम होतं आणि ते या ठिकाणी तोडलं जाते आणि कारवाई जी आहे ती कुळगाव बदलापूर नगर परिषदेची पुन्हा एकदा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। लोकांनी अनेक विनंत्या केलेल्या, अनेक अर्ज दिलेले, त्याच्यानंतरही कुठेतरी ही कारवाई थांबली असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आपण बघू शकतो आता पुन्हा एकदा ही कारवाई जी आहे ती बदलापूर शहरामध्ये सुरू झालेली आहे। पूर्व परिसरामध्ये कारवाई झाली होती, पनवेल हायवे असेल, कुळगाव बदलापूर शहराला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता असेल, त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो बदलापूर गावाकडे जाणारा हा जो महत्त्वपूर्ण रस्ता आहे तेथे ही कारवाई सुरू झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी जे राहणारे लोक जे आहेत ते आपण बघू शकतो रोष व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि जे गाळे या परिसरामध्ये उभारण्यात आलेले ते आता या ठिकाणी तोडले जातात। या ठिकाणी लोक आपण बघू शकतो लोक या ठिकाणी बघू शकतो अक्षरशः रडत असताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचं दुःख या ठिकाणी बघू शकतो या कारवाईमुळे। कारवाईच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर या परिसरातले जे रहिवासी आहेत ते अक्षरशः रडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि रस्त्यावर बघू शकतो भर दुपारी ते बसलेले आहेत आणि रडत या ठिकाणी आपण बघू शकतो ते या कारवाईच्या विरोधात ज्याचा बघू शकतो लोक अक्षरशः आपल्याला टाळू फोडताना पाहायला मिळत आहेत। हे पकड ना, मेरा जानबूझ के तोड़ रहा है। जब बाढ़ आती है तो प्रकृति आपदा होती है, अब जानबूझ के मेरा जान ले रहा है, जानबूझ के जान ले रहा है, जानबूझ के ले रहा है मेरा जानबूझ के मेरा जान ले रहा है। बनवाई नहीं दी है, किधर से देगी, किधर से देगी सरकार, किधर से देगा भैया। कारवाईच्या विरोधात बघू शकतो लोक या ठिकाणी या कारवाईला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। कारवाईच्या विरोधात आपण जर पाहिलं तर या परिसरातले जे लोक आहेत ते विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। मीटर काढण्याची विनंती ते या ठिकाणी करत आहेत, परंतु आपण बघू शकतो आता या ठिकाणी
जे स्थानिक आहेत त्यांच्यामध्ये आणि पोलीस असेल, सोबतच महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्मचारी आहेत, त्यांच्यामध्ये या ठिकाणी हुज्जत होताना आपल्याला पाहायला मिळते. जेसीबी बघ. आतमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात सामान आहे, चक्की आहे आणि ते काढण्यासाठी ते विनंती करतात आम्हाला 10 मिनिटं द्या. चक्कीचं सामान त्यांचं आतमध्ये आहे आणि या कारवाईला बघू शकतो स्थानिक लोक विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं म्हणणं आम्हाला 10 मिनिटं द्या, आतमध्ये जेवढेही सामान आहे ते काढण्यासाठी ते लोक विनंती करताना आपल्याला पाहायला मिळतं. पोलिसांमध्ये आणि स्थानिकांमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. आम्हाला आतचं सामान बाहेर काढायला थोडासा वेळ द्या अशी विनंती त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतात.